मुंबईमध्ये विजय मेळा काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र येणार अशी सगळी चर्चा सुरू असताना या सगळ्या पार्श्वभूमीवर विजय मेळाव्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेला बॅनर आपण सध्या बघतोय आणि याच ठिकाणी चला मुंबई अशा वरती आशय लिहिण्यात आलेला आहे आणि त्या खाली जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांचा मधोमध फोटो आहे। उजव्या बाजूला या ठिकाणी राज ठाकरे आणि डाव्या बाजूला या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मनसेच्या कार्यालयामध्ये समोर लावण्यात आलेला हा बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेचे नाशिकचे महानगर प्रमुख आणि त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे महानगर प्रमुख आपल्या सोबत आहे। काय त्यांच्या भावना जाणून घेऊयात। सुरुवातीला मनसेचे महानगर प्रमुख सुदाम कोंबडे आहेत। काय सांगाल, काय भावना आहे या फोटो? आणि उद्याचा म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे की आज आम्ही हे होल्डिंग इथं लावलेले असेच फोटो आम्हाला इथून पुढे आमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये पाहायला मिळो अशी एक मी आई तुळजाभवानी चरणी मी प्रार्थना करेल। आणि उद्या जो 5 तारखेला जो काही मेळावा जी काही सभा होणार आहे माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील मराठी माणूस, मराठी अस्मिता या मेळाव्यासाठी आम्ही संपूर्ण मनसैनिक, संपूर्ण शिवसैनिक आम्ही वॉर्डात मिटिंग घेतलेली आहे, विभागात मिटिंग घेतलेली आहे, जिल्ह्यात ग्रामीण सगळ्या भागामध्ये मिटिंग घेऊन उद्या आम्ही हजारोच्या संख्येनं आम्ही नाशिक शहरातून आम्ही मुंबईला मेळाव्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि एक नवीन उत्साह, नवीन चैतन्य आणि नवीन ऊर्जा घेऊन आम्ही मुंबईला आम्ही पोहोचणार आहोत। खरं तर अगदी आनंदाचं वातावरण आहे। जो फोटो तुम्ही बघितला असेल त्या फोटो बघून काय मनात भावना आलेली आहेत? उद्या दोन ठाकरे बंधू विजय मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत आहे। उद्या जे महाराष्ट्रात घडणार आहे ते महाराष्ट्र जनतेला तेच पाहिजे होतं, मराठी जनतेला। तो मराठी विजय उद्या जो दिवस आहे, जी हिंदी सक्ती जी लावली होती ती हिंदी सक्तीमुळं आज जो विरोध केला होता, जो मोर्चा निघणार होता, तो मोर्चा निघाला नाही। तो GR रद्द करण्यामुळे मोर्चा कॅन्सल झाला। पण उद्या जो मेळा होणार आहे तो महाराष्ट्रातला सर्वात आनंदाचा दिवस असेल आणि ह्याच दिवसाचं सर्व महाराष्ट्रातले मराठी माणसं, मराठी मतदार हे सगळं या क्षणाची वाट बघत होते। आणि उद्या नाशिक शहरातून, जिल्ह्यातून हजारो मनसे सैनिक, हजारो शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला मानणारे सर्व मराठी माणसं उद्या मुंबईमध्ये सकाळी 6 वाजता मुंबईकडे प्रस्थान करणार आहे। सकाळी 11 वाजता उद्या वरळी येथे मेळाव्याच्या सभेचं आयोजन केलेलं आहे आणि खरं तर दोघंही भाऊ एकत्र व्हावे ही सर्व मराठी जनतेची आणि महाराष्ट्र जनतेची ही भावना आहे। आणि जो चिखल या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये झालेला आहे तो हे दोघं भाऊ एकत्र आल्यावरती तो चिखल सर्व निघून जाईल आणि जे फोडाफोडीचं राजकारण आपण बघत आहात एकदम चुकीचं चालू आहे। पैशाचा देवाणघेवाण चालू आहे आणि त्यांनी राजकारणामध्ये नवीन पिढी जी येत आहे, जसं मी आज कालच महानगर प्रमुख नियुक्ती केली, अजून नवीन पिढीला या राजकारणामध्ये येण्यासाठी एक दोन्ही नेत्यांची फार गरज आहे, उद्धवसाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्या एक नवं चैतन्य असं वातावरण राहणार आहे। उद्यापासूनचं जे चित्र आहे हे पूर्ण येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये दोघे भाऊ एकत्र राहतील अशी अपेक्षा करतो आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, महाराष्ट्रातले सर्व शिवसैनिक, मनसे सैनिक असतील, या सर्वांची हीच भावना आहे। आपण बघतोय की दोन्ही ठाकरे बंधू उद्या विजय मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत असले तरी दुसऱ्या बाजूला त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यालयाच्या बाहेर नाशिकमध्ये लावण्यात आलेला हा बॅनर येणाऱ्या जाणाऱ्यांचं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय। मात्र दुसऱ्या बाजूला दोन्ही महानगर प्रमुखांची भावना आहेत की विजय मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र येत असलेले ठाकरे बंधू आगामी काळातील निवडणुकीच्या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील एकत्र यावेत आणि हीच भावना सगळ्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची देखील आहे अशा स्वरूपाची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतायत। त्यामुळे उद्याचा मेळावा नेमका कशा पद्धतीने होतो, राज ठाकरे, उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।